सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 456 पासून आता सुरुवात करूयात. म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. म्हणून कुळ जात व वर्ण हे सर्वच निष्कारण आहेत, तर अर्जुना फक्त माझी भक्ती केली असता सार्थक होते. तेची भले तेणे भावे, मज आंतू येते होवावे, आले तरी आघवे मागील वावो. ती माझी भक्ती वाटेल त्याने मनोभावाने केली असता तो पूर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही. जैसे तवची वहाळ ओहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप. ओढे जोपर्यंत गंगेस मिळाले नाहीत तोपर्यंतच त्यास ओहोळ वहाळ वगैरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात. का खैर चंदन काष्ठे, हे विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्नी माझी. किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंतच त्यास खैर चंदन अशी नावे असतात. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यजादी इया, जाती तवची वेगळा लिया, जव न पवती माते. त्याचप्रमाणे जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही तोपर्यंतच क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्र अंत्यज इत्यादी जाती वेगळ्या असतात. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ घातल्यावर एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे मनोभावाने मला शरण आल्यावर जाती व्यक्ती वगैरे भेद नाहीसा होतो. तव वरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जव न येती आघवे समुद्रा माझी. जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाहीत तोपर्यंत नद नदी पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी वगैरे भेद असतो. हेची कवणे एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, ए तुले हो मग आपैसे मीची होणे असे. त्याचप्रमाणे कोणत्याही निमित्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे, मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते. अगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाचे अंगी, का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. अरे परिसाला फोडण्याकरिता का होईना, जरी लोखंडाने स्पर्श केला तरी स्पर्शाबरोबर त्याचे लागलीच सोने होते. पाहे पावलभाचे नि व्याजे, तिया वज्रांगणांची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती. हे पहा, गोपींनी विषयाच्या प्रीतीने माझे ठिकाणी आपले चित्त ठेवल्यामुळे त्या मद्रूप झाल्या नाहीत का? ना तरी भयाचे निमिसे, माते न पविजेची काय कंसे, किंवा अखंड वैरवशे चैद्यादिके. किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालादिक मद्रूप झाले नाहीत का? अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, किम ममत्वे वसुदेवादिका सकळा. अरे तसेच पांडव व यादव यास सोयरिकीच्या नात्याने व वसुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का? नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा, इया भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. हे धनुर्धरा, नारद ध्रुव अक्रूर शुक आणि सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे, तैसाची गोपिकांसी कामे, तया कंसास भय संभ्रमे, येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने व शिशुपालादिकांना वैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे. अगा मी एकुलाणीचे खागे, मज एवो पा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. अरे मी निर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने भक्तीने विषयबुद्धीने विरक्ततेने अथवा वैराने कोणीही प्राप्त झालेला असता हरकत नाही. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. म्हणून पार्था हे पहा की मला येऊन मिळण्याकरिता येथे उपायाची उणीव नाही. आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजीजे का विरोधावे, परिभक्त का वैरिया व्हावे माझी याची. आणि वाटेल त्या जातीत जन्म हो आणि माझी भक्ती करो अथवा वैर करो, परंतु भक्ती किंवा वैर जे करावयाचे ते माझेच करावे.
अगाकवणे एके बोले, माझे पण जरी जाहले, तरी मी होणे आले हाता निरुते. अरे, कोणत्याही निमित्ताने जर मला कोणी शरण आला तर मद्रूप होणे हे अगदी माझ्या हातचे आहे. या लागी पापयोनिही अर्जुना, काम वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी या येती. यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य शूद्र स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ती माझ्या स्वरूपाप्रत प्राप्त होतात. श्लोक 33. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, अनित्यं सुखं लोकमिमः प्राप्य भजस्व माम. अर्थात मग पुण्य योनीत जन्मलेले ब्राह्मण त्याचप्रमाणे भक्त राजर्षी ज्ञानी क्षत्रिय श्रेष्ठ गतीला जातील, हे काय सांगावे. यास्तव या अनित्य व सुखरहित लोकास प्राप्त होऊन मला भज. मग वर्णा माझे छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. मग स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनाम गावच आणि जे मंत्रविद्येचे माहेर घरच, जे सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण, जे पृथ्वीतळीचे देव, जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांसी दैव उदयले जे पृथ्वीवरील देवच, जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार, ज्यांच्या योगाने सर्व तीर्थांचे दैव उदय पावले आहे. जेथ अखंड वसी जे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयांची ये दिठीची या उत्संगी मंगळ वाढे. ज्यांच्या ठिकाणी यज्ञांचा अखंड वास, जे वेदांची बळकट कवचे व ज्यांच्या दृष्टीच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धी होते. जयांची या आस्थेचे निओले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जयांचेनी. ज्यांच्या आस्थारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसाद झाला व ज्यांच्या निश्चयाने सत्य जिवंत राहिले. जयांचेनी गा बोले, अग्निसी आयुष्य जाहाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांची प्रीती. ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून ज्यांच्या प्रीतीस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा. मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली व कौस्तुभमणी गळ्यातून काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या चरणरजांच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली. अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. हे नरेंद्रा, माझ्या शांतपणाचा लौकिक कायम राहण्याकरिता ज्यांच्या पावलाची खूण मी अजून आपल्या हृदयावर बाळगली आहे. जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. हे महावीरा, ज्यांचा कोप म्हणजे काळ अग्नी व रुद्र यांचे वसती स्थान होय व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धी प्राप्त होतात. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. असे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि त्यातून माझ्या ठिकाणी पूर्ण भक्ती करीतात ते मद्रूप होतात. ह्यांचे निराळे काय समर्थन करायला पाहिजे. पाहे पा चंदनाचे अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवीही देवांची निडळे बैसणी केली. हे पहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते, मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. तर मग चंदनाचे वास्तव्य जेथे घडणार नाही अशी मनात शंका कशी धरावी, अथवा ज्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितले तरच ते खरे, नाही तर ते खोटे असे होईल काय. जेथ निववील ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहीजत असे शिरसा निरंतर. शंकरांनी विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दाहाचे शमन होईल अशा आशेने जर मस्तकावर अर्धचंद्र निरंतर धारण केला
तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहून आगळा, तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बैसे. जर दाहाचे शमन करणारा व पूर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन, तो सर्वांगावर सहजच का धारण केला जाणार नाही? का रथोद्यके जिये चिये कासे, लागलिया समुद्र झाली अनायासे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. किंवा रस्त्यावरील उदके जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात, त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून राजर्षी का ब्राह्मण, जया गती मती मीची शरण, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थिती ही मीची. म्हणून ज्यांना गती व ज्ञान देणारा आणि ज्यांचे रक्षण करणारा निश्चय करून मीच आहे, त्या राजर्षींना व ब्राह्मणांना भक्ती व मुक्तीचे स्थान मीच आहे. या लगी शतजर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे, कैसिनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. यास्तव शतावधी छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडणार नाही अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे, तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्यास दुखापत होणार नाही अशा भरवशाने उघड्या अंगाने कसे फिरावे. अंगावरती पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओख देसी. अंगावर दगड पडत असता पुढे का करू नये, रोगाने ग्रस्त असता औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथुनी रिगे न निगिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. हे अर्जुना, चोहोकडून वणवा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये, याचप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या मृत्यूलोकास प्राप्त झाल्यावर माझे भजन का करू नये. अगा माते न भजावया लागी, कवण बळपा आपुलिया अंगी, काई घरी की भोगी निश्चिती केली. अरे, मला न भजावे असे मनुष्याच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? त्यांच्या घरी अशी कोणती भोग्य वस्तूंची समृद्धी आहे की त्यांनी निष्काळजी राहावे. ना तरी विद्या किं वयसा, यया प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. किंवा मला न भजता विद्या तारुण्य यापासून सुखप्राप्ती होईल असा त्यांना कोणता भरवसा आहे. तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची या निकिया लागले, आणि एथ देह तव असे पडिले काळाची ये तोंडी. तर बाबा रे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या फक्त देहाच्या सुखाकरिता आहेत, आणि तो देह तर ह्या मृत्यूलोकी काळाच्या तोंडात पडलेला आहे. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्यूलोकीची ये शेवटिले, येणे जाहाले हाटवेळे. अरे, या मृत्यूलोकाच्या शेवटच्या मनुष्यरूपी बाजारात दुःखरूपी माल भरलेला असून मरणरूपी माप चालले आहे. त्या ठिकाणी मनुष्यरूपाने येणे झाले आहे. आता सुखेसी जीविता, कैसी ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय रांखोडी फुंकिता दिपू लागे. तर हे पंडुसुता, अशा दुःखरूपी बाजारात जीवाला सुख होईल अशी कोणती वस्तू खरेदी करता येईल? हे पहा, विस्तव विझून गेल्यावर राहिलेली राख फुंकीत बसले तर त्यापासून दिवा लागेल का? अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसू घेईजे पिळुनी, तया नाम अमृत ठेवणी, जैसे अमर होणे. अरे, विषाचे कांदे वाटून जे पिळावयाचे व त्यांचा रस काढल्यावर त्याला अमृत असे म्हणावयाचे, व ते पिऊन ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा करावयाची. तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परमदुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. त्याप्रमाणे या विषयापासून होणारे जे सुख, ते केवळ महत दुःख आहे. म्हणून जे अज्ञानी आहेत त्यांना त्यांचे सेवन केल्याशिवाय राहवत नाही. का शीस खांडुनी आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आघवे. किंवा पायाला झालेल्या जखमेवर आपले डोके तोडून बांधणे जितके चांगले, तितक्याच त्या मृत्यूलोकातील गोष्टी चांगल्या आहेत. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवणाची ये श्रवणी, कैंची सुखनिद्रा अंथुरणे इंगळाच्या.
म्हणून या मृत्युलोकी सुखाच्या गोष्टी कोणाचे कान ऐकत असतील ते ऐकूत. विस्तवाच्या अंथरुणावर निजले असता गाढ झोप कशी लागणार?